मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सागर, आज आपण बारामती तालुक्यातील मूर्ती मोडवे या गावामध्ये आहोत। या गावाची ओळख सूरज चव्हाणने अख्ख्या महाराष्ट्रातील घराघरामध्ये केलेली आहे। तरी त्या ओळखीमुळे आज सूरज चव्हाणच्या पूर्ण फॅमिलीला अख्ख्या महाराष्ट्राचे पत्रकार असतील, यूट्यूबवाले असतील, सर्व चॅनलवाले असतील, या ठिकाणी येऊन मुलाखती घेत आहेत। आपणही या ठिकाणी आलेलो आहेत आणि आपणही त्यांची मुलाखत घेणार आहोत। ताई, काय सांगाल, सूरज चव्हाण हा प्रत्येक महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचला आहे, त्याबद्दल काय सांगाल? खूप भारी वाटतं मामाला बघून की सगळे म्हणजे सगळा महाराष्ट्र मामावर प्रेम करतोय, सगळा महाराष्ट्र मामाला वोटिंग करतोय। तुम्ही असं सपोर्ट करत राहा जेणेकरून मामाला जास्त वोट येऊन मामा ट्रॉफी जिंकून येईल। 2 दिवसापूर्वी तुमच्या घरातील मान्यवर सूरज चव्हाणची भेट घेण्यासाठी मुंबई या ठिकाणी गेले होते, तर त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? आजी आणि 2 मावशी गेलत्या भेटायला मामाला। तर मामा तिथे गेल्या, मामाने सगळ्यांना विचारलं घरची कशी आहेत, असं तसं त्यांचा संवाद झाला। तर मामाने पण आम्हाला पण विचारलं की भाच्या कशा आहेत, काय चाललंय त्यांचं। परत मामाने एवढं पण विचारलं की मी घरी आल्यावर ते माझा व्हिडिओ काढतील का, मग आजी म्हणली काढतील की। मग जे त्यांचा संवाद झाला ते आजी आम्हाला सांगत होती। तुम्ही सूरज मामाला तुमच्या व्हिडिओ काढायला शिकवला। व्हिडिओ काढल्यामुळं सूरज चव्हाण हा महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचला, त्यामध्ये तुमचा अतिशय शहाचा वाटा आहे। तर तुम्ही सूरजला काय आव्हान कराल की कशा प्रकारे बाबा ट्रॉफी घेऊन याबद्दल काय आव्हान कराल? एवढंच आव्हान करेल मामाला की तू चांगला खेळ, महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे। वोटिंगसाठी तू कुठेही कमी पडणार नाही, कारण अख्खा महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे। फक्त तू स्ट्रॉंग राहा आणि चांगलं खेळ, एवढं सांग। ताई, सूरज चव्हाण हा अतिशय गरीब कुटुंबातील आहे। गरीब कुटुंब म्हटलं की अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, तर त्यातूनच सूरज चव्हाण गेलेला आहे। तर तू त्याकडे कशी पाहती? म्हणजे असं खूप खडतर परिस्थिती होती मामाची। कधी म्हणजे आम्हाला पण म्हणजे असं जास्त म्हणजे खायला हे नसायचं, मामा आमच्याजवळ खायला असायचा, परत झोपायला तिथं जायचा, आजीपाशी यायचा खायला वगैरे। तर आजी खायला घालायची, सांभाळायची आजी त्याला, फक्त झोपायला त्याच्या घरी होता। खूप खडतर परिस्थितीतनं मामा म्हणजे पुढे गेलेला आहे। त्याला देवाने चांगली मोठी संधी दिली आणि मामाने त्या संधीचं सोनं पण केलंय। सूरज चव्हाणला जे समोर मंदिर आहे, मर्याई माताचा आशीर्वाद आहे, त्याबद्दल काय सांगतील? मामा लहानपणापासून मरीमातेला खूप मानतो आणि आमच्या घरा शेजारी मरीमाता मंदिर आहे, त्यामुळं मामा सारखा तिथं जायचा। सारखं म्हणजे मरीमातेचं नाव त्याच्या तोंडात असतं सारखं। सागर, आपण पाहू शकता नक्कीच ह्या सूरज चव्हाणच्या बाचीनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती अतिशय बोलकी आहे। अतिशय खडतर परिस्थितीतून हे कुटुंब अख्ख्या महाराष्ट्राच्या घराघरामध्ये